नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। दिनांक 25 डिसेंबर रोजी पनवेल तालुक्यातील एक उदयोन्मुख मोटिवेशनल स्पीकर वैभव कथारेवर काळाचा क्रूर घाला पडला। 38 वर्षीय वैभव रात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास अपघाती मरण पावलाय। या घटनेनं पनवेल परिसरात शोककळा पसरली आहे। पनवेलमध्ये संकल्प सोसायटी मिडल क्लास सोसायटी जवळ राहत असलेला वैभव आपली स्कूटी क्रमांक MH46 BG 4865 ने आपल्या घरी परतत असताना तो एसटी स्टँड परिसरात ब्रिज खाली आला। त्याचवेळी समोरून पेण बाजूने श्रीवर्धन बस डेपोची बस क्रमांक MH06 BW 1993 ही बस येत होती। ही बस चालक विनोद विलास चव्हाण वय वर्ष 33 चालवत होता। बस पनवेल एसटी स्टँड मध्ये शिरत असताना वळण घेताना बस चालकानं अत्यंत बेदरकारपणे भरधाव वेगात येत समोरून जाणाऱ्या वैभवच्या ॲक्टिवा स्कूटीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की गाडी रस्त्यावर आपटली आणि वैभव गाडीवरून फेकला जाऊन रस्त्यावर पडला। या अपघातात वैभवच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या। अखेर तो जागीच मृत्युमुखी पडला। वैभव कथारे हा तरुण सोशल मीडियावर अत्यंत माहितीपूर्ण आणि रंजक व्हिडिओ बनवत असे। वैभव कथारे मोटिवेशन अँड फॅक्ट्स नावाने त्याचे यूट्यूबवर चॅनल होतं, तर तो इंस्टाग्रामवर देखील फेमस होता। त्याच्या अचानक अपघाती मृत्यूने मोठी हळहळ व्यक्त होत आहे। एक उत्तम सादरकर्ता आणि उदयोन्मुख मोटिवेशनल स्पीकर गमावल्याचं दुःख अनेक जण व्यक्त करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।